त्यांचा एक अधिकारी वसुली अधिकारी मोहिते म्हणून ते आमचा भाऊ जास्त बोलला त्याला थोडं, बाबा काय कारण नाही, तू सकाळी काय असेल ती बघ. त्यांनी अक्षरशः आमच्या भावाला रिव्हॉल्वर लावली साहेब. रणजित दादाचा स्वतः फोन आला, आमचा चुलत भाऊ बोलला त्यांना, ते रेकॉर्डिंग पण आम्हाला सापडेल, ती पण आम्ही तुम्हाला देऊ. आणि त्याच्यानंतर त्यांनी परत 5 लाख रुपये भरायला लावले. त्याचे प्रूफ आहेत साहेब माझ्याकडे. 10 लाख रुपये तुम्ही भरले? 10 लाख भरून साहेब आणखी आमच्याकडे 3 लाख बाकी. आमच्या ट्रॅक्टर तिथंच आहे, ताब्यातच त्यांच्या साहेब, समजा पूर्ण त्यांच्या ताब्यात आहे. विकलं गेलं साहेब त्यांना. म्हणजे रणजित दादांना ना पोलीस म्हणजे त्यांचा वसुलीचा प्रमुख जर म्हणलं तर दादाच होते. कारण दादा त्या कारखान्याचे रणजित दादा नाईक निंबाळकर जे तिथले पहिले खासदार होते, आता ते माजी खासदार आहेत. आणि दादा तर फोन पण म्हणजे मला पण ते विशेष वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाने 20-20 मिनिटं आमच्यासोबत फोन बोललेत साहेब. ते की आमचे CDR त्या दिवशीचे काढा, आम्ही तुम्हाला डेट देतो. दादा बोललेत आम्हाला की बाबा तुम्ही हे पैसे भरून टाका, हे करा. आणि प्रमुख दादाच यात. आणि दादाच्या नंतर कारखान्याचे एक वसुली अधिकारी प्रदीप बाबासाहेब मोहिते, आणि 2 नंबर कारखान्याचे जे शितके अधिकारी असतात आम्हाला, एक विनय पुजारी म्हणून आहेत, विनय राजेंद्र पुजारी. आणि तिसरं एकही जे तिथं गेल्यानंतर ते काही इकडे येत नाहीत कधी, पण तिथलं समजा मॅनेज, पोलिसाला फोन लावणे, पोलिसाला दडवणे, दवाखान्यात फोन लावणे, मेडिकल असं द्या, फिट द्या, अनफिट द्या, काय जे बोलायचं आहे ते रोहित नागटेले म्हणून आहेत एक तिथं. तर ते पूर्ण त्यांचं तेच बघतात, ते रोहित जे आहेत ते पाहतात तिथलं. तर हे 3 माणसं साहेब ताब्यात घ्या. हे 3 माणसं जर ताब्यात घेतली तर तुम्हाला पूर्ण त्याचं ताईचं पण काल मुंडे ताईचं काढलेलं, हे 3 माणसापासून तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते. हे 3 माणसं ताब्यात घ्या. पण ही गुंडगिरी नेमकी चालायची कशी? त्यांच्यासोबत खाजगी पहिलवान, पोलीस नेमके काम करत होते? पोलीस त्यांचंच काम करतात साहेब तिथं. तुम्ही पूर्ण माहिती घ्या, तुम्ही तिथं जा. आणि साहेब तिथं 277 काल मला माहिती मिळाली 277 गुन्हे दाखल झालेत. ते एका गुन्ह्यात साहेब एक माणूस नाही, एका गुन्ह्यात 3 माणसं, 4 माणसं, 5 माणसं. मग 277 म्हणजे एक 700 ते 800 लोक गुन्हे आहेत साहेब तिथं. कुटुंबाला काय त्रास दिला नेमका? कुटुंबाला काय, मग आता कुटुंबाला मानसिक तिकडून फोन लावणे, एवढे पैसे द्या, हे करा, ते करा. आणि प्रत्येका साहेब गरीब माणसं असतात. आम्ही मुकदम म्हणजे थोडं लई पैशावले असतो, जमिनी विकून पैसे भरावे लागले साहेब. आणि तुम्ही ही माहिती घ्या, त्यांनी जेवढ्या लोक गुन्हे केले त्यांची यादी घ्या. त्याच्यातले 5-4 लोक अटॅक येऊन मेले असतील साहेब. ही जी 700-800 लोक आहेत ना, हो साहेब काय करणार आहेत? अहो मला एक सांगा, 3.5 लाखाचे 10 लाख बदलेत तरी माझ्याकडे 3 लाख आहेत त्यांची. म्हणजे नेमकं झालंय काय? आणि प्रमुख ह्याच्यात देवेंद्र फडणवीस आपले गृहमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना एक माझी हात जोडून विनंती राहील की भाऊ तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला. हे तुम्ही त्या दिवशी तिथं आलात आणि तुम्ही क्लीन चिट दिली दादांना, एवढं हे सोपं नाही, असं एक शब्दात बोलण्यासारखं नाही. हे भयानक गुंतलेलं आहे. किंवा तिथं आल्यानंतर पूर्ण माहिती घ्या साहेब. तुम्ही तिथं पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हे किती केले त्याने दाखल. अहो काय असतं मुकदमानी 5-5 10 गुन्हे एका मुकदमा. काय नेमकं केलं काय? खून केले का आम्ही तिकडे जाऊन? आम्ही त्यांचं केलं काय असं? अहो पोलिसांनी एवढी साहेब बेकार वागणूक दिली तिथं, म्हणजे ते नाही सांगण्यासारखं. गोळ्या खाऊन दिल्या? हा, अहो वडिलाला गोळ्या दिल्या तिथून सिव्हिलमधून. व म्हणले यांना एक तर सकाळपर्यंत ठेवा. ते नाही म्हणल्यानंतर ते म्हणले गोळ्या तरी देत आणला बीपीच्या. अहो त्या सुद्धा नाही दिल्या त्यांनी. ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं काय असतं? अहो माणसाला नाही, एक जनावराला सुद्धा माणूस चांगली वागणूक देतं असं त्यांचं तिथं हे. आणि तिथलं जे पोलीस स्टेशन आहे ते आणखी एकदा मी रिपीट करतो, परत एकदा सांगतो, मेहबूब भाई काल जी म्हणले त्या वाक्याला मी परिपूर्ण सहमत आहे. त्यांचं वसुली अधिकारी साहेब ते वर्दीचा 100% अपमान आहे. पूर्ण वसुलीसाठी ते लोक तिथं येतं. आणि दादांनी सांगायचं रणजित दादाची करतील, रणजित दादा निंबाळकर. हो साहेब काय विषय नाही त्याच्यात, काही नाही. आता आम्ही इथं बाईट द्यायला लागलो, बोलायला लागलो, बाबा बोलणार नव्हतो हो का, आमचं काय ह्याच्यात काही स्वार्थ नाही किंवा हे नाही. पण ताई व काल अन्याय झालाय त्यामुळे ही बोलण्याची पाळी आली आम्हाला. नाही तर आम्ही आणखी त्यांचे अन्याय सहनच करायची होती आम्हाला, आणि करीतच होतो.